कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अंदाज आलाय का आजची मोहीम काय असेल? भाजी विकायची आहे, दुकान चालवायचंय। बरोबर आहे येतील तुझं। आज तुम्हाला दुकान चालवायचंय। बापरे, म्हणजे काय तर किराणा मालाचं दुकान। तर तुम्हाला आता दुकान यासाठी चालवायला देतोय कारण या गावात तुमची ओळख खूप झालेली आहे, त्यामुळे तुम्हाला दुकानासाठी गिराईक मिळवणं सोपं जाईल। फक्त आपल्याला आज एवढंच बघायचंय की कोणाला फायदा होतो आणि कोणाला नुकसान होतं। या मोहिमेसाठी मी स्वतः भांडवल देणार आहे। पण एक या मुदत तुमची तेवढीच आहे, संध्याकाळी मला परत द्यायचंय। जेवढे मी तुम्हाला पैसे देणार आहे ना, ते पैसे मला संध्याकाळी परत द्यायचे आहेत। अच्छा, तुम्हाला जे मी पैसे देणार आहेत त्यातून तुम्हाला या सगळ्यासाठीचा कच्चा माल आणायचा आहे, म्हणजे रॉ मटेरियल, आणि त्याच्यानुसार तुम्हाला व्यवसाय करायचा आहे। या मोहिमेत तुमचं 2 प्रकारचं स्किल बघितलं जाणार आहे। एक म्हणजे तुम्ही किती कमीत कमी पैशामध्ये विकत घेऊ शकता, आणि दुसरं म्हणजे किती जास्तीत जास्त पैशामध्ये म्हणजे प्रॉफिट करून तुम्ही तुमचा तो माल विकू शकणार आहात। करायची सुरुवात? हो, चला मग। पहिला आपण बघूया आपल्याला भांडवल किती दिलंय, आपलं बजेट काय असणार आहे। आय थिंक 20-25K असेल स्टार्ट करायला ऍटलीस्ट। 1 2 3 4च नोट आहेत। व्हॉट डू यू मीन? 2000 मध्ये काय येणार आहे? आम्ही ते 2000 घेऊन एकदम कॉन्फिडन्स मध्ये गेलो की आज तर आम्ही दुकान एवढं मस्त मांडणार ना की गिराईक लोक घेणं सोडून दुकानामध्येच बसतील आमच्या सोबत। आता जाऊया आणि आपण खरेदारी करूया। चला 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 घेऊया किराणा। नमस्कार दादा। ढोबळेचा चहासाठी साहित्य पाहिजे, तर चायपत्ती असणार तर प्लीज ते द्या। अजून विलायची लागेल आम्हाला। हे घ्या। अरे वा, चहापत्ती 100ची द्या, वेलची तुम्ही द्या मला 30 रुपयाची। जसं कुठलं धान्य आहे जे सर्वात कमीत कमी भावात येतं, पण जेव्हा विकलं जातं तेव्हा ते जास्त भावात विकतं। 4 ते 5% नफा असतो किराणा मालामध्ये। 30 जर ज्वारी आली तर आपण 32 हायेस्ट 34 विकणार। पण जर मला 40% 50% वरच्या प्रमोशन 100% प्रमोशन येईल तर तुम्हाला काय वाटतं? माझं म्हणजे असं वाटतं आमचा चेहरा बघून आम्हाला घेतील। नाही दादा, मी काय म्हणते, तुम्ही मला 1 किलो द्या 80 रुपये मध्ये चहापत्ती। 80 मध्ये नाही, मलाच भेटत नाही। आम्ही आपल्याच गावातल्या लोकांना चहा पाजणार आहोत यार। अशा आम्ही 60 रुपये पावशेर विकतो। शिकेश प्लीज द्या ना। नाही, मला संध्याकाळी चहा बनवायचा तर थोडी एक्स्ट्रा वेलची मिळेल का? एक्स्ट्रा कशी देणार? द्या ना माझ्यासाठी, दुकानात थोडी एक्स्ट्रा देतात। हा लाईम सॉस आहे रुचियानाचा, तो सुद्धा तुम्हाला विकायसाठी परफेक्ट आहे। रुचियानाचं आहे म्हणजे विकू शकता। आणि ही अगरबत्ती आहे, ही सुद्धा तुम्ही विक्री करू शकता। ही एक पितांबरी आहे, ती सुद्धा तुम्ही विक्री करायला तुम्हाला सोपं जाईल। चला, थँक्यू, धन्यवाद, आम्ही येतो। कशी झाली मोहीम? एकदम मस्त, गरमागरम। मला तुम्हाला एक विचारायचंय की नेमकं या मोहिमेतून तुम्ही काय शिकलात? पैशाची किंमत गाववाल्यांना खूप जास्त आहे। आम्ही तर असे 500 1000 जाऊ देतो, पण हे लोक 5-5 रुपयाची किंमत करतात आणि 5-5 रुपयासाठी भांडतात। हा, बजेटिंग मी कधीच बार्गेन नाही केलं आपल्या लाईफमध्ये। आज पहिल्यांदा लाईफमध्ये बार्गेन केली जेव्हा मी वस्तू घेत होती। वा, मी बार्गेनिंग शिकलीस। हो रसिका, जेव्हा आम्ही आमचं चहा बनवायची सुरुवात केली तेव्हा ते बाबा आले, बोले की हे घे 20-30 रुपये घे। मी बोली का? तो बोलते की अच्छा तुम्हाला चहा पाहिजे का? बोलते मला काहीच नको, तू ज्या हिशोबाने फक्त बिझनेस तुझा स्टार्ट कर आणि स्टॉल स्टार्ट कर, मी राहणार तुझ्यासाठी स्टार्ट ते एंड। आणि लिटरली जेवढे तास आम्ही ती मोहीम केली तेवढे तास बाबा, अरे तू चहा असा कर, अरे त्याच्यात गुड एवढी टाक, अरे तू हे कर, अरे ते कर। म्हणजे मला असं वाटते की
म्हणजे गोड किस्से पण आहेत आणि हसण्यासारखे किस्से पण आहेत. म्हणजे काय, थोडक्यात आज दिलेली मोहीम ही फत्ते झालेली आहे. तुम्हाला सकाळी जे भांडवल दिलेलं ते किती होतं? 2,000 रुपये. सगळ्यांना समान होतं. ते मी आता पहिले माझे माझे पैसे बाजूला काढून घेणार आणि मग त्याच्यावर जो काही नफा झाला असेल त्याच्यावर ना आपण निर्णय घेऊ की कोण आहे विजेता संघ. करायची सुरुवात? चला वा. निकाल माझ्या हातात आहे. काय वाटतं कोण जिंकला असेल? रसिकाने जर 500 रुपयाच्या हिशोबाने जर चहा विकलाय तर मग मला वाटतं रसिका. सगळ्यांचं एकमत आहे? हो. नाही, निकाल मी सांगतो पण त्याआधी मला एक गोष्ट सांगा. तुम्ही जी काही कमाई केलेली आहे ते पैसे तुम्हाला स्वतःवरती खर्च करायला आवडतील की गावातल्या गरजू माणसासाठी तुम्ही ते देणार आहात? माणसासाठी देणार. प्लीज. संस्कृती? असे पण काही घर आहेत गावात ज्यांच्या घरात फक्त आजी आणि आजोबाच राहिलेत, त्याच्यामुळे आर्थिक स्थिती पण त्यांची अजिबात चांगली नाहीये. मला आवडेल की हे मी त्यांना देई ज्यांच्या घरी म्हणजे आजी आजोबा हो, त्यांना हालत नाहीये जेवण नीटपैकी खायची आणि त्यांना हे विचार करायचं की आता आपण काय कसं पैसे आणणार, तर आय थिंक त्यांना द्यायचं. वा. रमशा? दादा गावकऱ्यांनाच द्यायला पाहिजे. आणि जे आम्ही नाटक सुद्धा केलं होतं सॅनिटरी पॅड्स आणि मेन्स्ट्रुअल कपचं, तर मला वाटतं मी ते पण देणार. कारण माझ्या जो घर होता तिथे मुलींना ते पण खूप त्रास होतं की ते कपडाच वापरत होते, तर ते मी त्यांना देणार फॉर शुअर. चला आजचा निकाल काय ते सांगतो. प्रॉफिट झालाय पण कमी झालाय. ती टीम आहे श्रेजा आणि अंकिता. त्यांचं प्रॉफिट मिळालेलं आहे 767 रुपये, म्हणजे 767. मग त्यानंतरची जी टीम आहे, जो संघ आहे, मग ती 3ऱ्या क्रमांकावरती आहे. ती आहे हेतल आणि संस्कृती, ज्यांना प्रॉफिट झालेलं आहे 1055 रुपये, म्हणजे 1055 रुपीज. आणि अर्थात आता जे 2 नंबरला आहेत वर्षा आणि स्नेहा, तुमचं प्रॉफिट आहे 1149. पहिल्या क्रमांकावरती टीम आहे रसिका आणि रमशा, ज्यांनी 4366 रुपयांचं प्रॉफिट केलेलं आहे, म्हणजे 4366 रुपीज. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.